निस्वार्थ भावनेनं पंढरीला जायचं, निस्वार्थ एकदा तरी जायचं. पण माणसं हल्ली परमार्थामध्ये सुद्धा स्वतःचा स्वार्थ बघायला लागले काका. माणसानं परमार्थ तरी निस्वार्थ भावनेनं केला पाहिजे ना. कमीत कमी परमार्थ येरी तुम्ही कुठेही स्वार्थ बघा, परमार्थात निस्वार्थ भावनेनं कसं असावं. एकदा काय झालं, एका गावामध्ये माझं कीर्तन होतं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर एक 35 वर्षाचे काका, आता काकाच म्हणेल मी, 35 वर्ष वय होतं, ते माझ्याकडे आले आणि आल्याच्या नंतर मला म्हणले, ताई 7 वर्ष लग्नाला झाले पण अजून काही पोरगच होईना. आता काका हे जर पोरग पोरगी जर मला सांगता येत असतं तर अहिल्यानगर वरून यवतमाळ जिल्ह्यामध्ये कशाला आले असते. तिकडच गावाकडे एखादा मठ बांधला असता चांगला मोठा, नाही का, लोक मला भेटायला आले असते. मला जर पोरग पोरगी म्हणलं हे काय मला सांगता येणार नाही. त्यानं गपचूप खिशातली 500 रुपयाची नोट काढली समोर ठेवली. आता इथं माणूस 1 रुपयाची साधी चुन्याची पुडी कुणाला कुणी सोडित नाही आणि मी 500 सोडित असते का? नाही महाराज, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, पाईप दिला हो, पाईप दिला. पण आता 500 रुपये म्हटलं चला तेवढाच नाश्ता होईल रस्त्यात, पाण्याची बाटली का. 500 रुपये घेतले त्यावेळी मी जॅकेट घालायचे काका, जॅकेट घालून कीर्तन करायचे. म्हणजे आता जॅकेट घालतच नाही म्हणजे माझ्याकडे पैसे ठेवायला जागाच नाही असा काही गैरसमज पळसोनीकर करून घेऊ. आता काहीतरी उत्तर द्यायचं. 500 घेतली म्हणलं काहीतरी उत्तर. मी म्हणलं हे बघा 5 पंढरपूरच्या वाऱ्या करा म्हणलं तुम्हाला पोरग होईल. अंदाजेच सांगितलं पुढं तर ऐका. अंदाजे सांगितलं म्हणलं 5 वाऱ्या करा तुम्हाला मुलगा होईल. ते माझ्यापेक्षा चॅप्टर निघालो. म्हणले ताई तुमचा नंबर द्या, नंबर. आता मी महाराष्ट्र फिरते, रोज एक गावचं पाणी म्हणजे काय जोक आहे का काका. आता मी नंबर दिला पण मी त्याच्याही पेक्षा चॅप्टर चुकीचाच नंबर दिला त्याला. चुकीचाच नंबर देऊन टाकला त्याला आणि त्यांनी नंबर घेतला माझा. वारीचे दिवस जवळ आले आणि त्यांनी केला नंबर डायल. आता का नंबर चुकीचा लागला, नंबर लागलाच नाही पण ते माझ्यापेक्षा जास्त चॅप्टर निघालो. त्यानं युट्यूबला माझं नाव टाकलं. आता युट्यूबला माझं नाव टाकल्याच्या नंतर भरपूर व्हिडिओ आणि प्रत्येक व्हिडिओच्या खाली नंबर. त्यानं नंबर डायल केला. ताई आमक्या गावात तुम्ही कीर्तनाला आल्या होत्या आणि मला सांगितलंय 5 वाऱ्या करायच्या. आता मला तुमच्या सोबतच वारी करायची. आता काका माझं वय जरी बारीक दिसत असलं तरी या वर्षी माझ्या 9 वाऱ्या पूर्ण झाल्या. 9 वाऱ्या ह्या वर्षी माझ्या पूर्ण झाल्या आणि 3 वर्षापासून दिंडीच आमची स्वतःची असते. 9 वाऱ्या ह्या वर्षी पूर्ण झाल्या आणि त्यानं फोन केला ताई तुमच्या सोबतच वारी करायची. म्हणलं ठीक आहे. त्यानं 2 वर्ष केली माझ्यासोबत वारी, 2 वर्ष. मग तुम्हाला खोटं सांगत नाही, त्याच्याकडे सहज जरी बघितलं तरी मला घामच यायचा. बोलून तर लय मोठ्या मनाने गेले. म्हटलं 5 वाऱ्या करा तुम्हाला पोरग होईल. आणि आता याला जर पोरग झालं नाही तर व्याजासहित 500 याला द्यावे लागतील. आता काय करावं बाबा. म्हटलं देवाला इथून तिथून मी नुसते हातच जोडीत होते. काकडा म्हणताना हात जोडीत होते, हरिपाठ म्हणताना हात जोडीत होते. जेवायला बसलं तरी तेवढंच आठवत होतं मला. काय करावं म्हटलं. पांडुरंगाची काय कृपा झाली असेल. काका 3ऱ्या वारीच्या वेळी त्याला पोरग झालं त्याला पोरग. आता उग नाव घेत नाही तर तुम्ही लगेच त्या गावाला जाता. आता मुलगा झाला. ह्या वर्षी त्यानं काही मला फोनच केला नाही. म्हणलं गाव या वर्षी वारीला यायचं नाही का. मी फोन केला 2 वर्ष त्याने मला केला पण ह्या वर्षी मी त्याला केला. म्हणलं का तुम्हाला वारीला यायचं नाही का. त्यानं मला व्हिडिओ कॉल केला होता. असा हात केला माझ्याकडे. काय बोलता प्रांजलताई, झालं ना आता पोरगा, आता कशाला वारी करू. म्हणजे काका इतकं स्वार्थी असावं का व माणसानं, इतकं स्वार्थी असावं का. म्हणजे जोपर्यंत पोरग होत नाही तोपर्यंतच वारी करायची असं असतं का. हा माणसाचा स्वार्थाचा परमार्थ झाला. पण माणसानं परमार्थामध्ये निस्वार्थ भावनेनं परमार्थ करावा. परमार्थ हा निस्वार्थ भावनेचा असावा. तो निस्वार्थ भावनेचा परमार्थ नामदेवरायांचा मंदिर सोडून जाऊच वाटत नव्हतं. सारखं मंदिरामध्ये थांबावं आणि पांडुरंगाकडे बघतच राहावं असंच मन
मनामध्ये वाटत होतं. पण आता प्रसंग असा घडला, माझ्या ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करायची होती. ज्ञानोबारायांना तीर्थयात्रा करायची. ज्ञानोबाराय म्हटले भक्तीशिवाय तीर्थयात्रा अपूर्ण आहे. जिथे भक्ती नाही तिथे तीर्थयात्रा कसली आली. म्हणून नामदेवरायांना बोलावून पाठवलं. नामदेवराया आमच्या सोबत तीर्थयात्रेला चला. नामदेवराय म्हटले देव सोडून मी कुठं जाणार नाही. माझा देव पंढरीमध्ये आहे ना, मी पंढरी सोडता दुसरं कुठं जाणार नाही. जाणार. ज्ञानोबाराय म्हटले नामदेवराया तुम्हाला अनुग्रह प्राप्त झाला, पण महत्वाची गोष्ट तुम्हाला कळाली नाही. तुम्ही कुठेही बघा चराचरामध्ये देव आहे, माणसामध्ये सुद्धा देव आहे. पण हल्ली काका गायीमध्ये आम्हाला 33 कोटी देव दिसायला लागले. ऐका, गायीमध्ये आम्हाला 33 कोटी देव दिसतात. कावळ्यामध्ये आम्हाला आमचे पूर्वज दिसायला लागले, पण माणसातला माणूस आजही आम्हाला कळत नाही. ही फार मोठी शोकांतिक आहे महाराज. माणसातला माणूस आम्हाला ओळखता आला पाहिजे. नामदेवराय म्हणतात माझा देव इथंच आहे रावळामध्ये. देव सोडता मला दुसरीकडे जायचंच नाही म्हटले. पण ज्ञानोबारायांनी सांगितलं, पंढरीश पांडुरंग परमात्म्याला सांगितलं नामदेवरायांना तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवा. भगवान परमात्म्यानं नामदेवरायांना सांगितलं नामा अरे मी सगळ्या ठिकाणी व्यापून आहे, व्यापक रूपामध्ये आहे, चराचरामध्ये घटाघटामध्ये मी व्यापून आहे नामा. नामदेवराय म्हटले देवा मला तुझ्याशिवाय करमत नाही. देव म्हटले जिथं तू आवाज देशील ना नामा तिथं मी तुझ्या सोबत येईल. कारण माझा नामा भक्तीमध्ये तल्लीन आहे, पण माझ्या नामाला अजून काही ज्ञानाची प्राप्ती नाही. ज्ञानोबारायांची संगती लागल्याच्या नंतर माझ्या नामाला ज्ञानाची प्राप्ती होईल असा भगवान परमात्म्याचा शुद्ध हेतू होता. भगवान परमात्म्यानं नामदेवरायांना सांगितलं ज्यावेळी तुम्ही मला आवाज द्याल, ज्यावेळी माझी आठवण तुम्हाला होईल, त्यावेळी नामदेवराया मी तुमच्या जवळ येईल, मी तुमच्या जवळ असेल. ठीक आहे भगवंता, मी तुला सोडून ज्ञानोबारायांच्या सोबत तीर्थयात्रा करण्यासाठी जातो. आता इथे एवढ्या सुंदर कथा सांगितलेल्या आहेत. नामदेवराया ज्ञानोबारायांच्या सोबत तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तीर्थयात्रा करण्यासाठी ज्यावेळी नामदेवराय निघाले, मध्येच वाटेमध्ये पांडुरंग परमात्म्याची ओढ लागायची, मध्येच देवाची आठवण यायची नामदेवरायांना. आणि आठवण आली की नामदेवराय म्हणायचे ये ओ विठ्ठले माझे माऊली,
विठ्ठलाचं स्मरण व्हायचं. मग म्हणायचे ये ओ विठ्ठले माझे माऊली, निढळावरी कर ठेवणी वाट मी पाहे, ये ओ विठ्ठले माझे माऊली. वाट बघायचे. आणि नामदेवरायांनी हाक मारली की हाकेसरीशी उडी. भगवंत नामदेवरायांनी आवाज दिला रे दिला. लगेच नामदेवरायांच्या भेटीसाठी भगवान परमात्मा यायचे. तीर्थयात्रा सुरू असत 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 असत. निवृत्तीनाथ, सोपान काका, आदिशक्ती, मुक्ताई आणि नामदेवराया काशी तीर्थक्षेत्रामध्ये पोहोचले. आणि काशीमध्ये एक अलौकिक प्रकार असा घडला. काशी तीर्थक्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याच्या पूजेचा मान कुणाला द्यावा याच्यासाठी विद्वान लोकांमध्ये भांडणं सुरू झाली. कुणाचं शास्त्रपाठ होतं, कुणाचे वेद पाठ होते, कुणाचा कशाचा अभ्यास होता, कुणाचे पुराण मुखोद्गत होते. म्हणले माझे पुराण पाठ आहे, मी पूजा करणार, मी पूजा करणार, असा भाव सुरू झाला. ब्राह्मण जे ज्ञानी होते ते आपसामध्ये भांडणं करायला लागले, मी पूजा करणार, मी पूजा करणार. मग त्या ठिकाणी एक प्रसंग सांगितला. एका हत्तीनीच्या मुखामध्ये पुष्पहार दिला आणि सांगितलं ते हत्तीन ज्याच्या गळ्यामध्ये तो पुष्पहार टाकेल त्यांनीच काशीमध्ये पूजा करायची. त्या हत्तीनीनं आपल्या सोंडेमध्ये हार घेतला आणि तो हार माझ्या ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये टाकला. आणि पूजेचा मान काशी तीर्थ यात्रेमध्ये, काशी तीर्थक्षेत्रामध्ये माझ्या ज्ञानोबरायांना काशी विश्वेश्वराच्या पूजेचा मान त्या ठिकाणी मिळाला. काशीचं दर्शन झालं आणि काशीचं दर्शन करून माझी माऊली आणि नामदेवराया अशा व्यक्तीच्या घरामध्ये जायचं ठरवलं. त्यांनी रस्त्याला येता येताच ते घर होतं भक्त कबीर महाराजांचं. कबीर महाराजांच्या मनामध्ये एक इच्छा राहायची, माझ्या घरामध्ये कुणी यावं, माझ्या घरातून कुणी विनमुख जाऊ नये. एक सांगू, कबीर महाराजांनी विणलेला देवाचा शेला विठ्ठल विठ्ठल म्हणत होता, ही त्यांची ताकद होती. आमचं मुख विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. परंतु उद्या मी सांगणार आहे तुम्हाला, ज्यावेळी जनाबाई महाराजांनी पहिला दसरा काढला त्या दसऱ्यामध्ये कबीर महाराजांची चिंदी सापडली होती. ती चिंदी ओळखली कशी विठ्ठल विठ्ठल भजनानं सांगेल मी जनाबाईंच्या चरित्रामध्ये तुम्हाला. कबीर महाराजांच्या रस्त्यानं जाताना ज्ञानोबाराय दिसले, नामदेव महाराज दिसले, भजन करत सकळ संत मंडळी माझ्या घरामध्ये येते, पण घरामध्ये एक शीतही अन्नाचा शिल्लक नाहीये. मग आता काय करावं? कबीर महाराजांनी एक ठरवलं, संत घरात आलेत, विमुख जाता कामा नये. आता आपल्याला चोरी केल्याशिवाय पर्याय नाही. भक्त कबीर आणि त्यांचे पुत्र कमाल दोघांनी दुकानामध्ये चोरी करायचं ठरवलं. कबीर महाराज कमाल चोरी करायला गेले. बाबा रात्रीच्या दिवशी चोरी केली एका दुकानामध्ये. जेवढं लागेल ना संत भोजनासाठी तेवढं सामान घेतलं, पण त्या दुकानाचा मालक नेमका जागा झाला आणि त्यानं कमालाला धरलं. आणि कबीर महाराजांनी विनंती केली, हे बघा माझ्या घरी संत आलेले आहेत, ज्ञानोबाराया नामदेवराया माझ्या घरी आलेले आहेत आणि त्यांना फक्त भोजन खाऊ घालायचंय. मी तुमच्याकडे गहाण राहतो, पण माझ्यासाठी तेवढं करा, फक्त सामान मला द्या. त्यावेळी त्या दुकानदारानं सांगितलं, तुमचा पुत्र कमाल त्याचं शिर जर मला कापून दिलं तरच तुम्हाला सामान देणार. काय अवघड प्रश्न टाकला कबीर महाराजांसमोर. तुमच्या मुलाचं मुंडकं कापून दिलं तरच मी तुम्हाला सामान देईल, परंतु संत दारात आलेत, माझ्या पुत्राचा सुद्धा विचार मला करायचा नाहीये, पण संत घरातून विनमुख जाता कामा नये. माझ्या कबीर महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली. महाराज कमालाचं मस्तक छाटलं, ते दुकानदाराला दिलं. संतांविषयी श्रद्धा, आसक्ती, भक्ती किती असावी हे कबीर महाराजांकडे बघून आम्हाला कळतं. कमालाचं शिर छाटलं कबीर महाराजांनी. आले पण डोळ्यामध्ये पाणी येऊ दिलं नाही. डोळ्यात जर पाणी आलं तर मला ज्ञानोबाराया नामदेवराया विचारतील, तुम्ही का रडता? आणि पुत्र मोहामध्ये जर माझ्या मुखातून शब्द निघाले तर संत आमच्या घरी भोजन करणार नाही. काय करावं, काय करावं? पत्नीला सांगितलं, स्वयंपाक कर, माझा कमाल कुठे आहे?
खरी हकीकत पत्नीला सांगितली कबीर महाराजांनी. आणि त्याच्यानंतर प्रसंग असा आला, आईचे डोळे होते महाराज. स्वयंपाक तयार झाला, ज्ञानोबाराया नामदेव महाराज जेवायला बसले. पंगत तयार झाली, पंगत वाढली आणि पंगत वाढल्याच्या नंतर एवढा बिकट प्रसंग झाला. संतांना बघितलं आणि आई साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबा पुत्रमोह होता महाराज. संत भोजनासाठी कोण स्वतःच्या पुत्राचा गळा काप